राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम। शुका सारिखे पूर्ववैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम समर्थ श्रीराम। चला, आवाज जरा कमी आहे परमपूज्य प्रकाश. श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आवाज कमी आहे. श्रोते, आपण जगदीशांची मूर्त्या माझे प्रेरणास्थान म्हणून आपल्यालाही साष्टांग नमन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध आणि या दासबोधाच्या अंतर्गत समास 15वा आत्मदशक असं ह्या समासाचं नामाभिधान समर्थांनी केलेलं. आणि ह्या अंतर्गत आज आपण समास बघतो आहे पिंडोत्पत्ती निरूपण, म्हणजे पिंडाची उत्पत्ती. पिंडोत्पत्ती निरूपण म्हणजे पिंडाची उत्पत्ती. आता काल आपण बघितलं, जीवसृष्टी बघितली सगळी. जीवसृष्टी कशा पद्धतीने तयार झालेली आहे, ती अपार आहे. आणि अशी अपार जीवसृष्टी जी आहे, या अपार जीवसृष्टीमध्ये अंतःकरणाची अभिव्यक्ती जी आहे ही अत्यंत अभिव्यक्ती असते, पण ती अत्यल्प असते. म्हणजे ती अविकसित असं अंतःकरण असतं. आणि म्हणून अविकसित अंतःकरण तिथे असल्यामुळे त्या ठिकाणी विचार नावाची गोष्ट नसते. सगळ्यात महत्वाचा विचार जर कोणता असेल तर विकसित अंतःकरणाच्या तिथेच विचार असतो. आणि ज्या ठिकाणी विचार असतो त्या ठिकाणी अंतःकरणाचा पूर्ण विकास हा झालेला आहे. आणि म्हणून बाकीच्या सगळ्या जीवामध्ये अंतःकरणाचा अंतःकरणाचा विकास नसल्यामुळे विचार नावाची जी शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे, त्यांच्या ठिकाणी नसतो. म्हणून त्या सगळ्या भोगयोनी म्हणतात. फक्त भोगयोनी, आणि मनुष्य देहाची भोगयोनी नाही. मनुष्य देहाला पुरुषार्थ करण्याची संधी भगवंतांनी दिलेली आहे, ते विकसित अंतःकरणामुळे. मग आम्ही भोगयोनी म्हणून कशाला भोगत राहायचं हो सगळं? नाही, आमच्या प्रारब्धामध्ये खूपच दुःख आहे म्हणून आम्ही भोगत बसतो दुःख. आमच्या प्रारब्धामध्ये फारच खडतर आयुष्य आमचं म्हणून आम्ही खडतर भोगत बसतो आणि दुःख करत बसतो. हे जे दुःख आहे, हे दुःखाचे भोग जे आहे, हे सुखाचे भोग जे आहेत, ते भोग आम्ही स्वीकारतो. पण आम्हाला आमचं अंतःकरण विकसित आहे, त्यामध्ये विचार नावाची शक्ती, सामर्थ्य भगवंताने दिलेले आहे, हे माहित नसल्यामुळे आम्ही ही सुखाची भोग घेतो आणि दुःखाची भोग घेतो. आणि सुखाच्या भोगामध्ये
अत्यंत हुरळून जातो आणि तितकंच दुःखाचा भोग आला तर आम्ही होरपळून पण जातो आणि असं सुख दुःख मिश्रित आमचं जीवन चालतं. परंतु हे या अभ्यासाने ज्या वेळेला आम्हाला कळेल की अंतःकरण पूर्ण विकसित अंतःकरण भगवंतानी मनुष्याला दिलेलं आहे आणि त्या विकसित अंतःकरणाच्या माध्यमातून विचाराच्या सामर्थ्याच्या माध्यमातून पुरुषार्थ करण्याची संधी फक्त मनुष्य देहामध्येच आहे. आणि म्हणून कर्म स्वातंत्र्य फक्त मनुष्य देहामध्येच आहे. असा विचार जर आम्ही करत असू तर आम्हाला आमचं जीवन हे आनंद रूप झाल्याशिवाय राहणार नाही, सुख दुःखाच्या पलीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. हा विचार आम्ही सतत करायला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला समर्थ सूक्ष्मजीव निरूपण असो की अधोर्त निरूपण असो यामधून सतत सांगून राहिले आहेत. काय सांगतात आहे आम्हाला भेदाकडून अभेदाकडे जायला सांगतात आहे, अधोगतीकडून ऊर्ध्वगतीकडे जायला सांगतात आहे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायला सांगतात आहे. पिंड आणि ब्रह्मांड या सगळ्यांचा विचार समर्थ करतात आहे आणि या पिंड ब्रह्मांडाचा निराश करून या पिंड आणि ब्रह्मांडाचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठान दृष्टी आमची विकसित करण्यासाठी समर्थ आम्हाला समर्थपणे विचार देऊन राहिले आहेत. का समर्थपणे विचार देऊन राहिले समर्थ? कारण अंतःकरण मनुष्याचं पूर्ण विकसित आहे, विचार करण्याची क्षमता आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यानंतर चित्तामध्ये सगळ्या गोष्टी संस्कार रूपाने साठवून ठेवण्याची क्षमता या चित्तामध्ये आहे. आणि म्हणून सगळा अहम सुद्धा जबरदस्त दिलेला आहे. 3 गोष्टी जर जबरदस्त दिल्या असतील तर चौथी पण सामर्थ्य निषेध देणारच की नाही भगवंत? समान तुल्यबळ देणारच की नाही? सगळंच तुल्यबळ असं अंतःकरण संपूर्ण विकसित आम्हाला दिलेलं आहे. फक्त त्याचा विकास करायचा आहे. तो ऊर्ध्वगतीने गेलो तर पूर्ण अंतःकरणाचा विकास होणार आहे हे आम्हाला माहित नसतो आणि म्हणून मग आम्ही काय भोगतो सुख दुःख म्हणून आम्ही सगळे भोग भोगतो. जो भोग भोगतो तो भोग योनीतला, तो पशुवत असं म्हणायला काय हरकत आहे? त्याचं अंतःकरण अविकसित आणि म्हणून या अभ्यासाने अंतःकरणाचा पूर्ण विकास होत असतो. ती क्षमता आहे, अंतःकरणात ती क्षमता दिलेली आहे भगवंतानी. त्याचा वापर करून आम्हाला ते पूर्ण विकसित करावं लागतं. त्याचा आम्हाला वापर नीट करावा लागतो. 500 रुपयाची नोट आहे. त्या 500 रुपयाच्या नोटामध्ये ते सामर्थ्य आहे की 500 रुपयाची नोट ज्यावेळेला आम्ही बाजारात घेऊन जाऊ तेव्हा खूप सारं सामान त्या 500 रुपयामध्ये येणार आहे. ते सामर्थ्य त्यात आहे. पण ते ज्ञान आम्हाला हवं की नाही? लहान मुलाला जर ती 500 रुपयाची नोट दिली तर तो कागद बनवून त्याचा वापर करेल आणि काहीतरी 2-4 चॉकलेट घेऊन येईल. त्याला जर माहीतच नाहीये आणि 2-4च चॉकलेट आले म्हणून दुःख करेल आणि संपले म्हणूनही दुःख करेल. पण त्याला जर ते सामर्थ्य त्या नोटेमध्ये आहे हे जोपर्यंत त्याला कळणार नाही तोपर्यंत त्याचा योग्य उपयोग होणार नाही. तसंच आमच्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे सामर्थ्य भगवंतांनी दिलेलं आहे हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत या अंतःकरणाचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही कधीच प्रयत्नशील राहणार नाही. म्हणून भेदातून अभेदाकडे जाणं, स्थूलातून सूक्ष्माकडे जाणं, पिंड आणि ब्रह्मांडाचा निराश करून पिंड ब्रह्मांडाचा निराश केल्यानंतर त्याच्या अधिष्ठानाकडे दृष्टी विकसित करणं, अधिष्ठान दृष्टी विकसित करणं या सगळ्याला विकास असं म्हणतात. आणि तो माझा मलाच करायचा आहे. आणि म्हणून हे सगळं विवेकाच्या आश्रयाने आम्ही हे करून घ्यावं यातच खरं कल्याण आहे.
पिंड आणि ब्रह्मांड स्थूल दृष्टीने आमच्या समोर आहे, परंतु या स्थूल दृष्टीने पिंड ब्रह्मांडाकडे न बघता या स्थूलामध्ये जी सूक्ष्म शक्ती आहे, जे सूक्ष्म तत्व आहे, त्या सूक्ष्माकडे आम्हाला बघायचं. त्याला जाणणं असं म्हणतात. हे जाणणं आम्हाला करायचंय. भारताचा झेंडा असतो, भारताचा झेंडा तिरंगी झेंडा म्हणजे कापडच असतो, आणि त्या कापडाला आमचा सैनिक आणि आम्ही सुद्धा सॅल्यूट मारतो. कापडाला मारतो का हो सॅल्यूट? कापड स्थूल आहे, त्याला आम्ही सॅल्यूट, कापडाला सॅल्यूट असतो की त्यातल्या रंगाला सॅल्यूट असतो? अजिबात नाही. त्या कापडामध्ये ते जे कापड आहे, तो जो झेंडा आहे, हे माझ्या भारताचं प्रतीक आहे, ती माझ्या भारताची निशाणी आहे, ती माझी भारत माता आहे. ही जाणीव त्या एका कापडाच्या मागे असते आणि तो सॅल्यूट त्याला असतो. म्हणजे स्थूलाकडे आम्ही अगदी दुर्लक्ष केलं आणि सूक्ष्म जाणलं, स्थूलातून सूक्ष्म जाणलं. सोनं, दागिने, सोन्याचे दागिने असतात, वेगवेगळे दागिने असतात, जो या विविधतेमध्ये रमतो, तो स्थूलात रमतो. आणि सोनार मात्र सोनार विविधतेत रमत नाही. सोनाराकडे सगळे दागिने घेऊन जा, तो त्या सोन्यामध्ये रमतो. त्याला त्यातलं सोनं दिसतो, तो फक्त सोनं बघत असतो. आम्ही दागिन्यांचे आकार बघतो, किती ग्रॅम आहे, किती तोळे आहेत बघतो. आम्ही स्थूलामध्ये रमतो. सोनाराची दृष्टी ही सूक्ष्मामध्ये, त्यातल्या फक्त सोन्यात रमते. तो फक्त सोनं जाणतो, असं जाणणं ज्याला म्हणतात, जाणण्याला सूक्ष्म दृष्टी असं म्हणतात. हे जाणणं मला या संतांच्या विचारांच्या माध्यमातून केलं पाहिजे. म्हणून जेवढे पिंड दिसतात, ह्या सगळ्या पिंड स्थूल आहे, आणि यामध्ये एक सूक्ष्म तत्व आहे, तो अंतरात्मा आहे, तो ईश्वर आहे. हे मी आधी जाणायचं, आणि मग ते जाणल्यानंतर, त्या ईश्वराची उपासना केल्यानंतर, त्या ईश्वराचं अधिष्ठान जे आहे, ते ब्रह्म आहे, ते मी आहे. ते मी आहे असं प्रत्येक वेळेला विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला हा विचार करायचा असतो, आणि प्रत्येक क्षणाला हा विचार जेव्हा करू, तेव्हा एक दिवस आमचा निर्णय सहज होऊन जाईल. सहज होऊन जाईल. हे अंतःकरण वृत्ती ही सूक्ष्म होईल. ती सूक्ष्मालाच गवस घालेल, आणि त्या सूक्ष्मामध्येच ती त्या ठिकाणी विरून जाईल, आणि तेच होऊन मी राहील. साधन, हे साधन आहे. म्हणून प्रत्येक स्थूलाच्या वेळेला आम्हाला जागरूक व्हावं लागेल. अभ्यासू साधकांचा आता फोन आला होता हो, की हे साधन कसं करायचं, अत्यंत जागृततेने हे साधन करायचं. मग पाल दिसली तरी, मुंगळा दिसला तरी, की मुंगी दिसली तरी, मोठा हत्ती दिसला तरी, सर्वत्र सदा सम. मुंगीत जितकं आहे तितकंच मोठ्या हत्तीत आहे, तितकंच त्या छोट्या पालीत आहे, तितकंच त्या मुंगळ्यामध्ये आहे. आत्मतत्व या सगळ्यांमध्ये तितकंच सर्वत्र सदा आणि सम प्रमाणामध्ये आहे. कोणातही जास्ती नाही, कोणातही कमी नाही. आणि ते मी आहे, कारण माझ्यात सुद्धा तेच आत्मतत्व, तेच ब्रह्मतत्व तितकंच सर्वत्र सदा सम आहे. म्हणून ते मी आहे. आता आम्ही या ठिकाणी सर्व स्थूलाचा काय केला, बाध केला. सर्व स्थूल आमच्यासाठी बाधित झालं, आणि त्यामधल्या सूक्ष्मावर आम्ही केंद्रित झालो. उपजणे. आता हे जे जेवढं स्थूल दिसतं आम्हाला, काल सूक्ष्म जीव बघितले तरी पण ते स्थूलच. समर्थांनी काल सगळ्या सूक्ष्म जीवांबद्दल सांगितलं, पण तरी ते व्यक्त स्वरूपात आहे, म्हणून ते स्थूलच आहे. जे जे व्यक्त आहे, जे जे सावयव आहे, जे जे आकार आहे, त्या सगळ्यांना
स्थूल असं म्हणतात. परिभाषा नीट लक्षात आली पाहिजे स्थूलाची, सूक्ष्माची. म्हणून जेवढे सूक्ष्म जीव आहे ते सगळे स्थूल आहे आणि त्याच्यामधला आम्हाला काय जाणायचं आहे? ईश्वर तत्व जाणायचं आहे. ईश्वर सर्वभूताना. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ स्वीकारिती. ह्या उपाधी म्हणजे जेवढ्या काही सूक्ष्म उपाधी आहेत, जेवढ्या काही स्थूल उपाधी आहेत, या सगळ्या उपाधीमध्ये एक चैतन्य, सूक्ष्म चैतन्य वास करत आणि ते सगळे या उपाधीचा व्यवहार करत. ते ईश्वर तत्व आहे. ब्रह्म तत्व नाही, ब्रह्म अकर्ता आहे. लक्षात घ्यायचं, बारकावा लक्षात घ्यायचा. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. या उपाधी मध्ये गुप्त रूपाने चैतन्य आहे, म्हणजे ईश्वर आहे. आणि हा ईश्वरच या उपाधीचा सगळा व्यवहार सांभाळतो, सगळं नियोजन सांभाळतो. ते आधी मी स्वीकारायचं. ते तत्वज्ञ स्वीकारायची, ते आधी मी स्वीकारायचं. आणि मग स्वीकारल्यानंतर मी करता नाही या भूमिकेवर यायचं. सकळ करणे जगदीशांचे, म्हणून त्या जगदीशाला सगळ्यात पहिले स्वीकारायचं. म्हणून आणि मग अकर्त्या ब्रह्माचा निर्णय घ्यायचा. म्हणून सुंदर वाक्य काकांनी सांगितलंय, कर्त्या जीवाने करवित्या ईश्वराची उपासना करायची. कर्त्या जीवाने करवित्या ईश्वराची उपासना करायची आणि अकर्ता या भूमिकेमध्ये स्थिर व्हायचं. काय सुंदर आहे. कर्ता जीव सुद्धा अस्थिर, ईश्वर सुद्धा अस्थिर, पण अकर्ता ब्रह्म स्थिर. या अस्थिरतेकडून स्थिरकडे जाणे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे, भेदाकडून अभेदाकडे जाणे. आपण भेद बघितला पहिल्या याच्यामध्ये, शरीरामध्ये भेद, पण त्यामध्ये एक अभेद तत्व आहे. सूक्ष्म जीव बघितले, अतिशय सूक्ष्म जरी असले तरी त्याही पेक्षा सूक्ष्म तत्व त्यांच्यामध्ये वास करतंय, हे काल बघितलं. आणि आज आपण बघतोय की पिंडाची उत्पत्ती जी आहे, ही पिंडाची उत्पत्ती जरी झाली असेल तरी पण त्या पिंडामध्ये सुद्धा एक तत्व जे आहे, हे ऍक्टिव्ह, त्या पिंडाला ऍक्टिव्ह करणारं तत्व आहे. आणि ते जाणणं, या सगळ्याला जाणणं, हे एकदा आम्ही जाणलं की मग मात्र आम्ही सूक्ष्म, अतिसूक्ष्म असलेलं जे ब्रह्म आहे, जे आकाशाच्या चाळणीतून गाळून खाली असतं, अशी उपमा दिलेली आहे, कल्पना केली आहे. त्या सूक्ष्म, अतिसूक्ष्म ब्रह्म स्वरूपाला, त्याच्याशी ऐक्य आमचं होऊ शकतो. म्हणून पिंड आणि ब्रह्मांड याचा सगळ्यांचा निराश करणं, हा या तिन्ही चारी समासांचा उद्देश आहे. आणि त्यासाठी साधन करणं. म्हणून पाल दिसली तरी कोणते तिचा मत्सर न करता, तिचा तिरस्कार न करता, तिची किळस येऊ न देता त्या पालीमधलं सूक्ष्म तत्व बघायचं. विचार करायचा की ती मोठा किडा खात नाही, ती छोटाच किडा खाते. ती बुद्धी तिला कुठून आली? त्या ज्ञानरूप तत्वाकडून आली. आणि त्या ज्ञानरूप तत्वाकडून जे ज्ञानरूप तत्व, जे ब्रह्म तत्व आहे, त्याच्याकडून ती बुद्धी आलेली आहे. म्हणून ती बारीकच किडा खाते, पण किडा खायला जायला ती जमीन याच्यावरून, भिंतीवरून जाते. ज्या वेळेला सरपटत किड्यापर्यंत जाते, ही तिच्या देहाची हालचाल कोणामुळे होते? ती देहाची हालचाल सूक्ष्म तत्व जे ईश्वर रूप आहे, त्या ईश्वरामुळे ती हालचाल होते.
त्या तत्वामुळे ती हालचाल होते आणि ज्ञानरूप तत्वामुळे ब्रह्मज्ञानरूप तत्वामुळे ते ज्ञान तिला प्राप्त होतं. ज्ञानरूप ब्रह्मामुळे ज्ञान मिळालं आणि हालचाल ही ईश्वरामुळे होत आहे. ईश्वर रूपाचं जे चैतन्य तिच्या आतमध्ये आहे तिने हालचाल केली आणि असं ज्ञानरूप असणार तत्व ब्रह्मतत्व मी आहे असा विचार केला तर त्या पालीमधला सुद्धा ईश्वर आम्हाला दिसतो. आम्ही त्याला ईश्वराला शरण राहतो आणि ईश्वराला शरण गेल्यामुळे तिरस्कार, द्वेष, मत्सर आमच्या अंतरंगात राहत नाही. आता या ठिकाणी आम्ही पिंडाचा पण निराश केला. कोणत्या पिंडाचा? पालीच्या उपाधीचा. पालीची जी उपाधी आहे त्या उपाधीचा निराश केला. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार करिता संसार तुम्हा नाही. आता तिच्या उपाधीचा आम्ही पूर्णपणे निराश झाल्यानंतर मग तिच्याबद्दल कोणत्या तरी प्रतिक्रिया अंतःकरणात उमटतील का हो? अजिबात उमटणार नाही. अजिबात उमटणार नाही. प्रियत्वाची पण उमटणार नाही आणि अप्रियत्वाची पण प्रतिक्रिया उमटणार नाही. त्याबद्दल आम्ही कसं राहू? त्याबद्दल आम्ही उदासीन राहू. उदासीन. आणि अशा पद्धतीचं हे साधन आम्हाला दैनंदिन जीवनात रोज करायला हवं. सतत करायला हवं. क्षणाक्षणाला करायला हवं. आणि म्हणून या सगळ्या समासांचा अभ्यास या अनुषंगिक म्हणून समर्थांनी 1 ते 23 पर्यंत ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 23 पर्यंत संपूर्णपणे जीव आणि वनस्पती यांची कशी वाढ होते याचं संपूर्णपणे आमच्या समोर विवरण केलेलं आहे. कशासाठी उत्पत्ती सांगितली आहे? आम्हाला समर्थांना हेच सांगायचंय की बाबा रे, जेवढे पिंड आहेत ना या सगळ्या पिंडांना उत्पत्ती आहे आणि म्हणून त्यांना स्थिती आहे आणि त्यांना नाश आहे. आणि ज्यांना ज्यांना उत्पत्ती आहे, स्थिती आहे, नाश आहे, ते ब्रह्मतत्व असू शकत नाही. ते सत्य असू शकत नाही. ते सगळं मिथ्या आहे. त्याला मिथ्यत्वाचा दर्जा द्या, म्हणजे त्यात रमू नका, रंगू नका, रेंगाळू नका. कशामध्ये? पिंडामध्ये, ब्रह्मांडामध्ये. पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडामध्ये तेच ब्रह्मांडामध्ये. मग आधी आम्ही पिंडी ते ब्रह्मांडी काय आहे हे शोधायचं, याचा अभ्यास करायचा आणि मग त्याच्या अधिष्ठानाकडे जायचं. आणि म्हणून कॉमन तत्व कोणत्या पिंड आणि ब्रह्मांडामधलं ईश्वर हे कॉमन तत्व आहे ते आम्ही जाणायचं. त्या सैनिकांनी जसं जाणलं होतं भारत, सोनारांनी जसं जाणलं त्याप्रमाणे या पिंड आणि ब्रह्मांडीच्या या उपाधीमधून आम्ही जाणायचं आहे तत्व. आणि म्हणून चौखाणीचे प्राणी असती अवघे उदकेची वाढती, ऐसे होती आणि जाती असंख्यात. सगळे जे जार जाती चारी प्रकारचे जे प्राणी आहेत की नाही, हे सगळे जीव जे आहे, असंख्य जीव आणि जीव जंतू वनस्पती जे असंख्य जन्माला येतात, ते सगळे त्या सगळ्यांची उत्पत्ती कुठून होते? पाण्यापासून होते असं समर्थ म्हणतात. ते पाण्याने वाढतात, पाण्यातूनच जन्म येतात. साचलेलं पाणी असतं, त्या साचलेल्या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश पडतो, शेवाळ जमतो की नाही? शेवाळाचा जन्म होतो की नाही? शेवाळाला तिथे तयार होतो शेवाळ
अनेक जीवजंतू त्या पाण्यामध्ये तयार होतात की नाही. आपण म्हणतो पुष्कळ दिवसाचं साठलेलं पाणी हो, किडे झाले, अळ्या झाल्या म्हणतो की नाही. म्हणजे पाण्यापासूनच सगळ्या जीवांची उत्पत्ती आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. पाणी म्हणजे पंचमहाभूत पैकी एक आहे आणि जे जे पंचमहाभौतिक आहे ते सगळं नाशवान आहे, त्या सगळ्याला नाश आहे आणि म्हणून त्यांना उत्पत्ती स्थिती लय आहे, म्हणून ते मिथ्या आहे, ते सत्य नाही. परंतु ज्या अधिष्ठानावर ते आहेत ते सगळं सत्य, ते अधिष्ठान सत्य आहे, ते मी आहे. ह्यासाठी या पिंडाची पूर्ण रचना या ठिकाणी समर्थांनी दिलेली आहे. आणि 17 ओवी क्रमांक 17 पर्यंत या संपूर्णपणे पिंडाची उत्पत्ती समर्थांनी सांगितलेली आहे की ती कशा पद्धतीने उत्पन्न झालेले आहेत. प्रत्येक पिंड बीज फळात रूपांतरित होते, हे ऐकून आणि निरीक्षणाने हे कळते. बीज फळामध्ये रूपांतरित होते. एका बीजाचा विस्तार, एक बीज जमिनीत लावल्यानंतर अंकुर, झाड, पानं, फुलं, फांद्या, मग फळ. पण ह्याला सगळ्यांना पाणी घातलं तरच वाढतं, पाणी नाही घातलं तर ते बीज तिथेच करपून जातं की नाही. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की नाही. काय होय, काय गरमी आहे, पाऊस अजिबात नाही, सगळी पिकं, सगळं बी जमिनीमध्ये जळून गेलं. म्हणून बीजांना पाणी मिळणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक जीव हा पाण्यातून तयार होतो, असं समर्थांना आम्हाला वारंवार सांगायचं आहे. आणि म्हणून खोडा आधी असणारी मुळे सूक्ष्म असतात आणि त्या मुळांना पाण्याने जीवन मिळतं, हे आम्हाला समर्थ वारंवार सांगतात आहे. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर 17 ओवी पर्यंत सांगितल्यानंतर आता समर्थ आम्हाला म्हणतात आहे की तया वडील अग्निदेव, अग्नी वडील वायुदेव, वायुदेवा वडील स्वभाव अंतरात्म्याचा. म्हणजे जळाहून अग्नी, वायू व ईश्वर हे अधिकाधिक सूक्ष्म आणि क्रमाने अगोदरचे आहेत. पिंडाची सगळी उत्पत्ती सांगितल्यानंतर, सगळी जीवांची उत्पत्ती सांगितल्यानंतर समर्थ आता सांगून आले आहेत की ह्या सगळ्याच्या आधी ईश्वर हा क्रमाने आधी आहे. म्हणजे आधी ईश्वराची निर्मिती झाली हो, आणि मग त्या ईश्वराने ही सगळी सृष्टीची रचना केली. मग आता आम्ही जो सृष्टी करता आहे त्याच्याकडे आमचं लक्ष असावं की सृष्टीमध्येच आम्ही रमलेलं असावं. जो सृष्टीचा करता आहे, सकळ कणे जगदीशांचा आहे, त्याच्या अनुसंधानामध्ये आम्ही असणं फार गरजेचं आहे. आपल्या देशाचा राजाच म्हणायचा, आपल्या देशाचा राजा कुठे गेलेले आहेत हो, कशासाठी गेले आहेत. टीव्हीवर दिवसभर बातम्या चालू आहे, सगळं केलेलं आहे. संपूर्णपणे जे करायचं ते जसं करायचं तसं केलेलं आहे. आणि आता मात्र सकळ करणे जगदीशांचे म्हणून एकांतामध्ये चिंतन करतात आहे की ईश्वरा, सकळ करणं जगदीशांचे, तुझी इच्छा, तुझ्या इच्छेने आता जे होईल ते, तो काही रिझल्ट येणार आहे, जे काही फळ येणार आहे ते तुझ्या इच्छेने येणार आहे, ते स्वीकारायला मी समर्थ आहे. म्हणून एकांतात चिंतन असं आम्ही सुद्धा रोज करायला पाहिजे. म्हणून रोज एकांताची सेवा.
आणि त्या एकांतामध्ये जेव्हा चिंतन करून अंतःकरणावर तो संस्कार आमचा पक्का होतो, तो विचार पक्का होतो, मग व्यवहारकालीन तोच त्या निर्णयाप्रमाणे आम्ही वागावं. आपण व्यावहारिक जीवनामध्ये, लौकिक जीवनामध्ये एखादा निर्णय घेतो. घेतला निर्णय. कोणता निर्णय घेतला? मला डॉक्टर व्हायचं आहे. हा निर्णय मी घेतला. आणि हा निर्णय घेतल्यानंतर मी त्या निर्णयाच्या अनुषंगिक सगळे प्रयत्न करतो की नाही आपण? नक्की करतो. मला घर बांधायचं आहे. हा निर्णय घेतला, की त्या निर्णयाच्या अनुषंगिक आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. बघा, आपापलं जीवनाकडे बघा. त्या निर्णयाच्या अनुषंगिक आधी निर्णय घेतो. त्या निर्णयाच्या अनुषंगिक आम्ही सगळी वाटचाल करत असतो. अगदी त्याप्रमाणे हा निर्णय घ्यायचा, सकल करणे जगदीश करणारा आहे. आणि त्याप्रमाणे मग आमचं सगळं मार्गक्रमण, आमची वाटचाल त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. करणारा मी कोणी नाही. आणि असा विचार करणं याला ईश्वरोपासना असं म्हणतात. याला ईश्वरोपासना म्हणतात. आणि ही समर्थांनी आम्हाला या समासामध्ये दिलेली आहे. ईश्वराची उपासना करायची आणि म्हणजे उपासना कर्त्या जीवानी करावी त्या ईश्वराची उपासना करायची आणि अकर्ता या भूमिकेत यायचं, निश्चय करायचा. अकर्ता या भूमिकेत येऊन राहायचं म्हणजे निश्चय करायचा, मी ब्रह्म आहे, मी अकर्ता आहे. म्हणून ही ईश्वर उपासना काय आहे ही फार महत्वाची आहे. म्हणून ही ईश्वर उपासना आज या समासाच्या माध्यमातून आम्ही समजून घ्यावी. ओवी क्रमांक 18 पासून ते ओवी क्रमांक 34 पर्यंत ईश्वर उपासना आम्हाला समर्थांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून समर्थांनी सगळ्यात पहिले 18वी ओवीमध्ये दिलेला आहे की सकळांवरील अंतरात्मा त्यासी नेणे तो दुरात्मा. दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा अंतरला जया. आता या पिंडाची, या ब्रह्मांडाची उत्पत्ती ज्यांनी केली आणि उत्पत्ती करून सगळ्यांना कार्यान्वित केलं, सगळ्यांना काय केलं, सगळ्यांच्या व्यापार त्यांचे सुरू केले, सगळ्यांचे व्यवहार चालू केले, सगळ्यांना चैतन्य प्रदान केलं. तो जो ईश्वर आहे तो सर्वप्रथम ईश्वर आहे. सर्वप्रथम ईश्वराची निर्मिती झालेली आहे. त्याला जो जाणेल तोच पुण्यात्मा. परंतु त्याला न जाणणारा तो दुरात्मा. आता समर्थांनी या ठिकाणी कोटी केली आहे, दूर अधिक आत्मा. तो दुरात्मा म्हणजे ज्याला आत्मा हा दूर आहे असं वाटतो, म्हणजे ज्याला ईश्वर, जो ईश्वराला जाणतच नाही, ईश्वर या कल्पनेपासून जो खूप दूर आहे, बद्ध ईश्वर या कल्पनेपासून खूप दूर असतो. आम्ही ईश्वर वगैरे काही मानत नाही, आमचा विश्वास नाही. जे करतो ते मी करतो, माझ्या बळावर करतो, माझ्या कर्तृत्वानी करतो. तो त्याला आत्मा दूर आहे म्हणून तो दुरात्मा. इथे आत्मा हा ईश्वर या अनुषंगिक वापरलाय समर्थांनी. ब्रह्म या अनुषंगिक ते वापरला, ईश्वर या अनुषंगिक आत्मा वापरलेला आहे, म्हणून तो दुरात्मा आहे. खास समर्थांची व्युत्पत्ती आहे. कोठी केली आहे समर्थांनी दुरात्म्यावर? कशासाठी? आम्हाला समजावं म्हणून, आम्हाला सोपं जावं म्हणून ती कोटी केलेली आहे. आणि हा जो कोण दुरात्मा कोण आहे, जो ईश्वराला जाणत नाही. का जाणत नाही? आम्ही ईश्वराला का जाणत नाही याचंही कारण समर्थांनी दिलं. कारण तो अति जवळ आहे ईश्वर. किती जवळ आहे? तोच मी आहे. किती जवळ आहे? तोच मी आहे.
किती दूर आहे? कोसो दूर आहे. म्हणजे किती हो? शेकडो जन्म गेले तरी आम्हाला कळला नाही. कशामुळे? अज्ञानामुळे. अज्ञानामुळे तो कोसो दूर आहे आणि तोच मी आहे इतका जवळ आहे. सगळ्यांना श्रुती आठवली असेल ईशामधली, ती सांगत बसलो तर खूप वेळ जाईल. पण अति जवळ आहे म्हणजे अंतःकरणामध्येच तो देव व्यापून आहे. आणि म्हणून अंतःकरणामध्येच तो देव व्यापून आहे. हे सगळं जन्म मरण जे आहे, हे जन्म मरण त्या ईश्वरामुळेच घडून येतो. जन्म मरण कोण घडवून आणतो? या ईश्वराची प्रारब्ध ही व्यवस्था आहे. आणि प्रारब्ध ही व्यवस्था असल्यामुळे हे जन्म मरण चक्र अव्याहत सुरू आहे. उपजणे आणि मरणे, येणे जाणे दुःख भोगणे, हे त्या देवाची करणे. समर्थ म्हणतात तो कारण वेगळा, हे सगळं देवाचं करण आहे. आणि त्याच्याकडून करून घेणारा जो आहे ना, तो कार्य कारणातीत आहे. कोण आहे कार्यकारणातीत? ब्रह्मतत्व. कार्यकारणातीत कोण आहे? कार्याचा का आणि कारणाचा का, काका. कोण आहेत? काका. कार्य कारणातीत असणारे माझे श्री गुरु आहेत. त्यांना मी संबोधन काका म्हणतो. काकांचा अर्थ कार्यकारणाच्या अतीत. ही ही आपण केलेली खास व्युत्पत्ती. जसं दुरात्म्याची व्युत्पत्ती केली तशी काकांची पण आपण अशी व्युत्पत्ती करून घेतली तर आपल्याला प्रत्येक क्षणी काका म्हणताना कार्यकारणातीत असणारं ब्रह्मतत्व याची जाण राहील, याचं स्मरण राहील. आणि व्यक्तिनिष्ठा कमी होऊन तत्वनिष्ठा वाढीस लागली. म्हणून ती व्युत्पत्ती केली. शास्त्राने नाही केली ही व्युत्पत्ती, लक्षात घ्या. शास्त्राने व्युत्पत्ती केलेली नाहीये. अशी कार्यकारणाच्या अतीत का का अशी व्युत्पत्ती नाहीये. आपण आपल्या सोयीसाठी करून घेऊ ही, काय हरकत आहे? म्हणून उपजणे आणि मरणे, येणे जाणे दुःख भोगणे ते त्या देवाचे करणे. हे सगळं त्या भगवंताचं करणं आहे. आता ईश्वराची उपासना सुरू आहे. ईश्वर उपासना. उपासना म्हणजे उप अधिक आसन, म्हणजे ईश्वराच्या जवळ. ईश्वराच्या जवळ बसणे याला उपासना असं म्हणतात. आसन म्हणजे जवळ बसणे, उप म्हणजे जवळ. ईश्वराच्या जवळ आम्हाला बसायचंय. केव्हा बसू हो आम्ही जवळ ईश्वराच्या? जेव्हा त्याची सतत आठवण असू तेव्हा आम्ही त्याच्या जवळ असू. आपण म्हणतो की नाही, आम्ही सारखं तुमच्या आठवणीत असतो, आम्ही तुमच्याच जवळ आहोत. तुम्ही शिवगडला गेले, आम्हाला बरेच लोकांचे फोन आले, आपण सगळे शिवगडला आहात पण आम्ही मनाने आपल्याच जवळ आहोत. मनाने आम्ही आपल्याच जवळ आहोत. फक्त देहानेच आम्ही आमच्या घरी आहोत. मन आमचं आपल्याच कडे आहे. म्हणजे उपासना ही मनानी, हा मनाचा भाग आहे. म्हणजे मनानी सतत विचार करतात आहे. घरी राहून सगळं मन तिकडेच. आता काय सुरू असेल? आता प्रवचन चालू असेल, आता हा श्लोक सुरू असेल, संध्याकाळ झाली, काका आले असतील, दर्शन सुरू असेल, रात्री 9 वाजले, आत्मचर्चा चालू असेल, कोणते प्रश्न विचारले असतील, सतत तो विचार, सतत तो विचार, उपासना. विचार करण्याचा जो करणीय प्रांत आहे तो सुरू आहे, म्हणून उपासना. असं ईश्वराचा सतत विचार जेव्हा आम्ही करू त्यावेळेला ईश्वर उपासना. म्हणून सकळ करणे जगदीशांचे, उपजणे आणि मरणे, येणे जाणे दुःख भोगणे हे त्या देवाचे करणे. हा विचार सतत जागा ठेवणं याला उपासना असं म्हणतात हो. आणि ही ईश्वर उपासना या समर्थांनी आम्हाला सांगितलेली आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की विसाव्य विपा म्हणून सकळा वडील देव त्यासी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटू लागे. अशी ईश्वर उपासना करण्याच्या पहिले सुरुवात करायची की अंतःकरणामध्ये देव व्यापून आहे. आता त्या देवाची
आम्ही स्थापना कुठे केली? उपासना जेव्हा करतो आम्ही, तेव्हा आलंबन पाहिजे असतं ना. त्या आलंबनाची स्थापना आधी करावी लागते की नाही? आम्ही रोज रामाची उपासना करतो, म्हणजे रामाचा मूर्ती आमच्या समोर असते, फोटो आमच्या समोर असतो की नाही? अशी ईश्वराची उपासना करायची आहे, म्हणजे तो ईश्वर अंतःकरणामध्ये व्यापून आहे. आता त्याची स्थापना झाली. आता विचार चालू आहे की तो ईश्वर जो आहे, तो देव जो आहे, तो आद्य आहे. म्हणजे तो ईश्वर जो अंतःकरणामध्ये स्थापलेला आहे, अंतःकरण ज्यांनी व्यापलेलं आहे, त्याचं अधिष्ठान काय आहे? ते आद्य आहे. ब्रह्म तत्व आहे, त्याचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानावर अधिष्ठित तो ईश्वर माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर झालेला आहे. तो मी आहे. हा पहिले निश्चय करायचा, हा निर्णय घ्यायचा. ईश्वर उपासना सुरू आहे आणि मग असा निर्णय निश्चय झाला की मग त्या ईश्वराला आम्ही सत्यत्व दिलं आणि दृश्य जगताचं सत्यत्व या ठिकाणी हळूहळू मावळलं. आता ज्या ठिकाणी उपजन असतं त्या ठिकाणी ईश्वराचीच करणी, ज्या ठिकाणी मरण असतं त्या ठिकाणी ईश्वराचीच इच्छा, ज्या ठिकाणी येणं आहे ईश्वराचीच इच्छा, त्या ठिकाणी जाणं आहे ईश्वराचीच इच्छा, सुख आहे ईश्वराची इच्छा. आता सगळी ही ईश्वराची इच्छा आहे. आता अशा पद्धतीने जगाचं सत्यत्व मावळलं आणि सत्यत्व कोणाला दिलं? आता आम्ही ईश्वराला दिलं. अजून ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचलो नाही, ईश्वरापर्यंत आम्ही आलेलो आहे. ईश्वराची उपासना सुरू आहे. नीट लक्षात घ्या. ईश्वराची उपासना सुरू आहे. ईश्वराला दिलं. प्रकृती स्वभावाने सत्य आहे असं आता आम्हाला वाटत नाही. आता प्रकृतीकडे आमची पाहण्याची दृष्टी ही सत्य आहे असं वाटत नाही. सत्य कोण आहे? सत्य ईश्वर आहे की जो सगळ्या जगताला चालवतो आहे. तो सगळ्या जगताचा नियंता आहे. हळूहळू आपण ब्रह्मतत्वाकडे जाणार आहोत आणि ब्रह्म सत्य आहे, ते मी आहे या निर्णयापर्यंत आम्हाला यायचंच आहे. म्हणून नुसत्या ईश्वरापर्यंत आम्हाला थांबायचं नाही, परंतु सगळं पिंड ब्रह्मांडाचं चलन वलन आदी व्यवहार दिसतात, हे सगळं सत्य आम्हाला वाटतं, हे दिसतं आहे, दृश्य स्वरूपात आहे, त्याची व्यवस्था काय? म्हणून ईश्वराची उपासना. आणि म्हणून सतत असं आता या ठिकाणी आमची अज्ञान गेलं आणि ज्ञानाची लक्षणं प्रगट होऊ लागले. लक्षणे प्रगट होतात, पालटू लागे, मग प्रकृतीचा स्वभाव पालटू लागे. जी प्रकृती आम्हाला सत्यत्वाने वाटत होती तिचा स्वभाव पालटला. ज्ञानाची लक्षणं प्रगट होतात. ज्ञानाची लक्षणं प्रगट होतात. आता मग असं करत असताना करी आपुला व्यासंग कदापि नवे ध्यानभंग बोलणे चालणे वेंग पडोच नेदी. म्हणजे आपला व्यवसाय करत असताना सुद्धा मग ह्या देवाच्या अनुसंधानामध्ये राहता येतो की नाही? व्यवसाय सुरू आहे, व्यवसाय सोडून अनुसंधान सांगितलं का? संतांनी अजिबात नाही. चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता, परंतु नाम विसरू नये. नाम विसरू नये म्हणजे नामस्मरण विसरू नये, म्हणजे नामाच्या माध्यमातून नामीचा बोध विसरू नये कधीच. सगुणाच्या आधारे निर्गुण पावी जे निर्धारे, ते निर्गुण तत्व कधीच विसरू नये. चालता बोलता धंदा करिता देवाचं अनुसंधानात राहता येते. करी धंदा परी आठवती पाय. व्यवसाय सुरू आहे, आपला व्यवसाय चालू आहे, नोकरी धंदा चालू आहे, परंतु स्मरण भगवंताचे. भगवंता तुझी इच्छा. म्हणून ह्या डिपार्टमेंटला मी आलेलो आहो. आज साहेबांचे बोलणे मला मिळाले, तुझी इच्छा. आज माझ्याकडून काही चुका झाल्या रे, ही तुझीच इच्छा. माझं व्यवधान झाल्यामुळे तिथे अवधान नव्हतं, कामामध्ये अवधान नव्हतं, ते दुसरीच कडे गेलं, म्हणून चुका झाल्या. तुझीच इच्छा.
आता ह्याला देवाच्या अनुसंधानात आम्ही चालता बोलता धंदा करिता राहू शकतो की नाही? नक्की राहू शकतो. आणि म्हणून ही जी भाग्य संपदा आहे ही सगळी आम्ही व्यवहारात पाहावी आणि सांभाळावी. भाग्य आहे की नाही हो हे? ईश्वराची जाणीव असणं, ईश्वराचं स्मरण असलं, ही भाग्य संपदा म्हटलं समर्थांनी. जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले, काय काय वडिली केले किती पाहावे. पूर्वजांनी निर्माण केलेली भाग्य संपदा ही व्यवहारात पाहावी आणि सांभाळावी हो. व्यवहारात पाहून आम्ही व्यवहारात ती सांभाळावी. आणि मग जो आद्य पुरुष आहे त्यांनी ही निर्माण केली. जो जुनाट पुरुष, समर्थाने त्याला जुनाट पुरुष म्हटलाय. आमच्या घरात जुने माणसं आहेत तर कसं छान वाटतं हो. ते आम्हाला त्यांच्या अनुभवावरून शहाणं करतात. म्हणतो की नाही, तसा हा जुनाट पुरुष जो आहे, हा जुनाट पुरुषाचं स्मरण जर आम्ही सतत केलं तर हा पुरुष आम्हाला आद्य पुरुषाचं नक्की तिथपर्यंत घेऊन जातो. म्हणून जो वडील जेथे चेतला तोची भाग्य पुरुष झाला. आता ही जी भाग्य संपदा आहे, जी पूर्वजांनी निर्माण केलेली भाग्य संपदा आहे, ही भाग्य संपदा तेव्हा फळाला येते. ही भाग्य संपदा म्हणजे ही आम्ही जेव्हा व्यवहारात बघतो, सकळकडे जगदीशाचे त्या ईश्वराला आम्ही व्यवहारात बघतो, त्याचं अनुसंधान सांभाळतो, त्याची उपासना करतो, त्याच्या सहवासात राहतो, त्याच्या स्मरणात राहतो. की पण भाग्योदय आमचा केव्हा होईल? इतकं जरी सगळं झालं तरी भाग्योदय तेव्हाच होईल जेव्हा त्या ईश्वराचा पूर्णानुभव आम्हाला येतो. जेव्हा त्या ईश्वराचा पूर्णानुभव आम्हाला येतो. म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे ईश्वर उपासनेपाशी थांबायचं नाहीये साधकाला. पूर्णानुभव पर्यंत जायचंय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. तो ईश्वर कसा आहे? तो पूर्ण आहे. म्हणजे त्याचं अधिष्ठान कसं आहे? पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच राहतो. म्हणजे तिथे कमी होणं नाही, जास्ती होणं नाही, आटणं नाही, वाढणं नाही, घट नाही, वाढ नाही. असा हा ईश्वराचं स्वरूप पूर्ण आहे. जे सत तेची चित, जे चित तोची आनंद. स्वरूपी नाही त्रिविध भेद, ते एकवद सच्चितानंद. नाथ म्हणतात. पूर्णानुभव म्हणजे काय? पूर्णानुभव म्हणजे जे सत आहे तेच चित आहे, जे चित आहे तोच आनंद आहे. आणि तोच आनंद स्वरूपामध्ये भेद नाही, तो पूर्ण आहे. आमच्या जीवामध्ये भेद आहे, अपूर्ण आहे म्हणून भेद आहे. आणि अभेद तत्व ब्रह्म तत्व आहे, ते मी आहे. पण इथपर्यंत येण्यासाठी या पिंड आणि ब्रह्मांडाचा सगळे व्यवहार चालवणारा, सगळ्यांचा नियंता तो ईश्वर, त्याला आम्ही शरण राहावं, त्याची शरणागती पत्करावी. आणि शरणागती पत्करून ईश्वर उपासना करून शरणागती पत्करायची. आणि ते मी आहे याला पूर्ण अनुभव घेणं असं म्हणतात. आणि असा पूर्ण अनुभव ज्याला आला त्याचा भाग्योदय झाला. हे केवळ शब्द ज्ञानाने होणार नाही, म्हणजे परोक्ष ज्ञानाने हे होणार नाही, भावनेनी हे होणार नाही, केवळ भावना ठेवून होणार नाही, शब्द ज्ञान ठेवून होणार नाही, तर हे भावानी होईल. भाव तेथे प्रगटे देव, भाव तेथे निसंशय ज्ञान. नाथच म्हणतात, भाव बळे आकळे एरवी ना कळे, माऊली म्हणते. म्हणजे संतांनी सुद्धा भावनेला
किंमत दिलेली नाही. भावनेपासून सुरुवात होते, पण भावापर्यंत जायचंय, अंतर्भाव झाला पाहिजे माझा. म्हणून फक्त शब्दज्ञानाने होणार नाही, यासाठी आम्हाला सत्संगती करावी लागेल, सत्संग करावा लागेल. सत्संग करून आम्हाला आत्मचर्चा करावा लागेल आणि आत्मचर्चा करून संपर्क पण साधावा लागेल. संपर्कात पण राहावं लागेल, आत्मचर्चेसाठी संपर्कात राहावं लागेल आणि अशा पद्धतीने साधन करून आम्हाला पूर्ण अनुभव घ्यावा लागेल. तेव्हाच आमचा भाग्योदय होईल. आणि मग अशा पद्धतीने जर आम्ही सतत नारायणाचाच विचार करू, सतत जर भगवंताचाच विचार, ईश्वर रूप नारायणाचा सतत विचार करू. ईश्वर रूप नारायण म्हटलं, ब्रह्मरूप नारायण नाही म्हटलं इथे. समर्थांनी ईश्वर रूप नारायणाचा आम्ही जेव्हा सतत विचार करू, त्याच्या अनुसंधानामध्ये राहू, तर मग लक्ष्मी सोडून जाईल कुठे? जर तो नारायण सगळ्या विश्वामध्ये व्यापून आहे, तर मग अशा ठिकाणी ती लक्ष्मी गेली सोडून, असं हा अनुभव नाही. त्या लक्ष्मी त्यातच अनुस्यूत आहे. म्हणून लक्ष्मी वेगळी, नारायण वेगळा अशातला भाग नाही. नारायण एकमेव अद्वितीयच, असंच त्याचं स्वरूप आहे. लक्ष्मी त्यातच अंतर्भूत आहे. म्हणून उपासना नारायणाची करावी, लक्ष्मीचे उपासक नसावं, नारायणाची उपासना असावी. व्यापनोती इति विष्णू, आणि विष्णू म्हणजेच नारायण. म्हणून नारायण असे विश्वी. आता समर्थ आम्हाला उपासना सांगून आले त्या नारायणाची. नारायणाची उपासना कशी करायची? किती उपासना केली तर लक्ष्मी त्यापासून भिन्न नाही. त्याची उपासना कशी करायची? तर नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो शोवावी कोणीतरी काया. नारायण सर्व विश्वामध्ये आहे आणि तो नारायण जो आहे, तो कोणत्या ना कोणत्या, तो सगळीकडे आहे, सगळ्या विश्वात जो कोण नटून आहे, तर त्या नारायणाला संतुष्ट करावं, म्हणजे जीवाला संतुष्ट करीत राहावं. कोणत्या ना कोणत्या जीवाला संतुष्ट करीत राहावं आणि त्याची संतुष्टता आम्ही घ्यावी. त्याच्यासाठी काका एक उदाहरण देतात की एक ओझेवाला खूप हातगाडीवर ओझं घेऊन चाललाय आणि चढावावर त्याची गाडी तो लोटतो आहे, दमून गेलेला आहे. मग काय करावं? मग ते करत असताना आम्ही पण त्याला जरा हात लावावा, ती गाडी त्याची पार करून द्यावी. त्यांनी त्याला कसं काय होणार आहे? त्याला फार संतोष होणार आहे की भगवंत माझ्या मदतीला आला हो, असं त्याला वाटणार आहे. आणि त्या विचाराने, भगवंत मदतीला आला ह्या विचाराने तो संतुष्ट होणार आहे. आणि त्याची संतुष्टता आम्ही आमच्या पदरात पाडून घ्यायची. नाही तर आपण काय करतो? आम्ही मदत केली म्हणून त्याची गाडी गेली. आम्ही नसतो तर त्यांनी कसं केलं असतं? बरं झालं मला इथे यायची बुद्धी झाली. आणि मग इतकं सगळं आम्ही 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 केल्यानंतर म्हणतो ईश्वरानेच ती बुद्धी मला दिली. सगळ्यात शेवटी ईश्वर, सगळ्यात शेवटी ईश्वर. आणि समर्थ काय सांगतात आहे की ईश्वर सर्वप्रथम ईश्वर. समर्थ काय सांगतात आहे? सर्वप्रथम ईश्वर आहे आणि हे जाणा. म्हणजे जसं मदत करणारा माझ्या मधल्या ईश्वरानेच आधी मदत केली आहे, ईश्वरानेच मला इथे बुद्धी दिली आहे, त्यांनीच मदत करण्यासाठी मला प्रवृत्त केलेलं आहे. मग आता इथे आधी मीच्या आधी ईश्वर ईश्वर ईश्वर, ही संतुष्टता मी आधी पदरात पाडून घ्यावी. जी संतुष्टता त्याला मिळाली ना, तीच मी पण पदरात पाडून घ्यावी. म्हणजे आता तो आणि मी एकाच संतुष्टतेवर स्थिर झालो की नाही. तो म्हणतो ईश्वराने मला मदत केली म्हणून त्याला तो समाधानी झाला. आणि आपण म्हणायचं ईश्वराने मला आधी बुद्धी दिली आणि ह्याच्यातल्या ईश्वराला त्याच ईश्वराने मदत केली. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी.
ह्या कारणे तोषवावी कोणीतरी काया. आता त्याची काया संतुष्ट झाली की नाही, म्हणजे तो संतुष्ट झाला की नाही. काया म्हणजे कायाधारी, म्हणजे जीव. तो संतुष्ट झाला की नाही, ती संतुष्टता मी पण पदरात पाडायची आणि मी पण त्या प्रसन्न तत्वाला त्या ठिकाणी प्राप्त व्हायचं. ह्याला शिव भावे मी जीवाची सेवा केली असं म्हणतात. शिव भावे. आणि ह्याला हे उपासनेचं वर्म आहे. समर्थांनी याला उपासनेचं वर्म म्हटलंय. उपासना शोधून पाहिली, उपासनेचं वर्म आहे. आणि उपासनेचं वर्म विश्व आपलंस करण्यामध्ये आहे. म्हणजे सगळ्यांना मी माझं म्हणायचं, माझं म्हणायचं, ह्याला आपलंस करणं म्हणतात का? नाही. कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. उपासनेचं वर्म आहे. कोणत्याही जीवाचा मत्सर न करता तो माझाच आहे, तो मीच आहे, त्याच्यात ईश्वर आहे, माझ्यात ईश्वर आहे. आम्ही ईश्वर भावानी आम्ही एकच आहोत. आणि ह्या ईश्वर भावाचं अधिष्ठान ब्रह्म आहे. ब्रह्म भावानी एकच आहोत, एकमेव अद्वितीय आहोत. याला ईश्वराचं, याला विश्व आपलेसे करणं म्हणतात. अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयांची स्थिर. माऊली म्हणते. आणि अशी ही जी उपासना आहे, ही कोणाला कळत नाही. पण आमची उपासना कळावी म्हणून आम्ही बोलबाला करतो, आम्ही ध्यान करतो हे कळावं, आम्ही पूजा करतो हे कळावं. म्हणून जाताना पण कुठे निघाले, अहो पूजेला कुठे निघाले, दर्शनाला. दर्शन घेतल्याशिवाय तोंडात पाणी नाही घेत. पण ही उपासना कोणालाही कळत नाही, कळत नाही आणि जमत सुद्धा नाही. क्वचित कोणाला तरीच जमते आणि कोणाला तरीच कळतं. सहवासामध्ये, संघामध्ये राहिलं तर कळते उपासना काय पद्धतीची. संघात राहावं लागतं त्यासाठी. सहवासात नाही, संघात राहावं लागतं. आणि म्हणून आता अशा पद्धतीची आम्ही जर ईश्वराबद्दलची उपासना केली तर पाहणारा, पाहणे आणि पाहिले जाणार सगळं ईश्वरमय आहे. पाहणारा मी ईश्वर, जे पाहतो आहे तेही ईश्वर, जे पाहिलं तेही ईश्वर, सगळं ईश्वरच आहे. ईश्वर भावच त्या ठिकाणी येईल. ईश्वराशिवाय काही दिसणार नाही. आणि ईश्वर रूप एकही जीव नाही. त्यामुळे त्या उपासनेला, त्या जीवांच्या उपासनेला व्यापक स्वरूप येतं. म्हणून जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत. पण आधी त्या भगवंताच्या मागचं शास्त्र समजून घ्या. तो भगवंत काय आहे? कारण त्याचे देहादीचे सगळे व्यापार, जगताचे सगळे व्यापार करणारा नियंता ईश्वर आहे. आणि म्हणून आता या प्रत्येक जीवामध्ये रामाचं अस्तित्व पाहावं. मग ते सूक्ष्म का असेना तो जीव, सूक्ष्म किडा किंवा व्हायरस, त्याच्यात सुद्धा रामच आहे. त्या रामाचंच अस्तित्व पाहावं. रामामुळे त्याला अस्तित्व आहे. तो राम पूर्ण आत्मा राम सतरूप आहे. म्हणून प्रत्येक जीवाला अस्तित्व त्या सतमुळे आहे. सतच्या अधिष्ठानामुळे अस्ति आहे. अस्ति हे ईश्वराचं रूप आहे. अस्ति ईश्वरामुळे आणि अस्तिच अधिष्ठान सतरूप. आलो की नाही अस्तिभाती प्रिय. नाम नामरूप, नामरूप मायेतले त्या नामरूपाला अस्तित्व, ज्ञान, प्रियत्व ईश्वरामुळे. ईश्वर असल्यामुळे त्याला अस्तित्व आणि ईश्वर असल्यामुळे त्याला ज्ञान, ईश्वर असल्यामुळे त्याला प्रियत्व, अप्रियत्व आणि सच्चित आनंदामुळे ब्रह्म स्वरूपाच्या अधिष्ठानामुळे अस्तिभाती प्रिय सत्ता मिळालेली आहे. ईश्वराची सत्ता आहे. असं रामाचं अस्तित्व आम्ही बघावं
आणि समर्थ म्हणतात की ऐसी माझी उपासना, ही माझी उपासना आहे हो, ही माझी उपासना आहे. माझ्या उपासनेचा भडीमार असा आहे की कोणाच्याही लक्षात येणे फार कठीण आहे. पण अशा पद्धतीची उपासना जर आम्ही केली तर ही नक्की आम्हाला अधिष्ठान ब्रह्माशी ऐक्य साधून देण्याचं तिचं सामर्थ्य आहे. आज समर्थांनी आम्हाला पूर्ण साधन सांगितलेले आहे. ईश्वर उपासनेमधून आणून पूर्णपणे आत्मनिवेदनापर्यंत आणून उपासना ती भिडवलेली आहे. समर्थ त्याला बडिवार म्हणतात, उपासनेचा बडिवार. अशा पद्धतीची उपासना आमच्याकडून यावी. आणि ही उपासना केव्हा होईल? देवावर प्रेम असेल तर होईल. प्रेमाचा विषय भगवंत असेल तर ही उपासना आमच्याकडून होईल. म्हणून प्रेमाचा विषय भगवंत असावा, प्रेमाचा विषय श्री गुरु असावा, प्रेमाचा विषय संसार नसावा, प्रेमाचा विषय देहादी जगत हा नसावा. जिज्ञासा भगवंताप्रती असावी, तेव्हा ज्ञानमार्ग आम्ही ज्ञानमार्गाने जाऊ. मग या देवाचं काय स्वरूप आहे? जो या सगळ्या जगताचा प्रकाशक आहे, त्या देवाचं काय स्वरूप आहे? जो ईश्वर या सगळ्या जगाचा नियंता आहे, त्या ईश्वराचं स्वरूप काय आहे? इकडे आमची जिज्ञासा वाढेल आणि स्वरूपाने ते सगळं ब्रह्म आहे आणि ते मी आहे. आणि अशा पद्धतीचा विचार जर आम्ही करत असू तरच ह्या साधन मार्ग अशा स्वीकारल्याने आमचं कल्याण होतं. 32वी आम्हाला सांगते कल्याण होतं. असा साधन मार्ग स्वीकारल्यानेच कल्याण होईल. अन्यथा आम्ही कर 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 करू कर मर कर बनू. आम्हाला करमर कर बनायचं नाही, अजिबात नाही. आम्हाला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आवाहन आणि विसर्जन ऐसेची बोलिले विधान, पूर्व पक्ष झाला येथून सिद्धांत पुढे. समर्थ म्हणतात आहे आधी मिथ्या उभारावे हे आव्हान आहे. आधी मिथ्या उभारलंय. काय उभारलं मिथ्या? आधी सूक्ष्म जीव निरूपण सांगितलं, पिंडाचे उत्पत्तीचं निरूपण सांगितलं आम्हाला. समर्थांनी 2 समास आम्हाला या संदर्भात दिले. आधी मिथ्या उभारून दिलं सगळं आणि हे आव्हान केलं. गणपतीची पार्थिव मूर्ती घरी आणली, गणपतीची सगुण मूर्ती घरात आणली. पार्थिव मूर्ती घरात आणल्यानंतर त्यात आव्हान केलं, सगुणाचं आव्हान केलं. सगुण गणेशाचं त्या पार्थिव मूर्तीमध्ये आम्ही आव्हान केलं. आता त्याची उपासना केली. आधी मिथ्या उभारावे, उभारलं, आव्हान केलं, त्याच्यामध्ये सगुण रूपाची उपासना केली, सगुण निराकाराची म्हणजे ईश्वराची उपासना केली. आणि उपासना करून उभारून सांडावे हे विसर्जन झालं. गणेशाची पार्थिव मूर्ती घरी आणली, त्यामध्ये सगुणाला आव्हान केलं. आव्हान करून 10 दिवस उपासना केली. त्वमेव प्रत्यक्षम करतासी धरतासी हरतासी सगळं म्हणून उपासना केली 10 दिवस आणि शेवटच्या दिवशी उपासना करून विसर्जन केलं. कशाचं विसर्जन केलं? जे मिथ्या होतं त्याचं विसर्जन केलं आणि जे सत्य तत्व होतं ते अंतरी बांधलं. आवाहन आणि विसर्जन, विसर्जू नये अनुसंधान. झाली पूजा विसर्जन, विसर्जू नये अनुसंधान. विसर्जन झालं तरी अनुसंधानाचं विसर्जन होता कामा नये. आणि अशा पद्धतीने अपरोक्ष अनुभूती घ्यावी. ही तत्वज्ञानाच्या मांडणीची रीत आहे. म्हणून जग सत्य आहे असं पहिले गृहीत धरलं. म्हणून सूक्ष्मजीव निरूपण आणि पिंड उत्पत्ती निरूपण समर्थांनी आमच्या समोर मांडलं की आधी आम्ही याला सत्यत्वाचं स्वरूप दिलं, हे गृहीत धरलं, असं आव्हान केलं, पूर्व पक्ष मांडला आणि आता सिद्धांत पक्ष म्हणजे सिद्धांत निरूपण जे पुढच्या गुरुवारी होणार आहे. सिद्धांत निरूपण म्हणजे
उत्तर पक्ष, सिद्धांत पक्ष आता समर्थ आम्हाला सांगणार आहेत. म्हणून श्री गुरु मुखातून श्रवण करायचं. कशाचं? तत्वमसीचं, म्हणजे सिद्धांत पक्षाचं. इथपर्यंत पूर्व पक्ष झालं. ईश्वरोपासना पूर्व पक्षामध्ये आली हो. आणि आता त्या ईश्वराचं अधिष्ठान काय आहे हे समजून घ्यायचं, हे जाणायचं, त्याचं स्मरण करायचं आणि तेच होऊन राहायचं. अपरोक्षानुभूती, पंचीकृत दृश्य जगत बाजूला सारायचं आणि तत्वमसी सारखं जे महावाक्य आहे त्या तिन्ही पदांचा श्री गुरूंकडून बोध करून घ्यायचा आणि अहम ब्रह्मास्मी या अनुभवाला प्राप्त व्हायचं. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास नववा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील पिंडोत्पत्ती निरूपण नावाचा 9वा समास समाप्त या ठिकाणी झाला. या ठिकाणी पूर्व पक्ष संपला. या ठिकाणी आवाहन झालं, मिथ्या उभारलं, मिथ्या उभारून ते ओळखलं, ओळखून आता ते सांडणं म्हणजे सिद्धांत पक्ष हा आपण पुढच्या वर्गामध्ये पाहू. आज या ठिकाणी विराम देते. थोडे 10 मिनिटं जास्ती घेतले. जय जय रघुवीर.